सो वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी पहिले माझ्या केसांची अवस्था तुम्हाला दाखवते. हे बघा, हे सगळे इथे ह्या साईडला पांढरे केस झालेली आहेत, तुम्ही बघू शकतात. आणि देन ह्या साईडला पण सेम पूर्ण पांढरे केस झालेली आहेत. सेम पूर्ण पांढरे केस झालेली आहेत. सो आज आपण घरगुती मेहंदी लावणार आहोत. म्हणजे कसे केस काळे करायचे आहेत, कारण की मी ही रेमेडी मागच्या 2 वर्षापासून यूज करते आणि खरंच खूप उपयुक्त आहे. आणि ह्याने केस तुमचे डॅमेज होत नाही. जे काही आपण हेअर ब्लॅक करण्यासाठी यूज करतो ते अतिशय नॅचरल आहे. सो काही आणि कसलंच टेन्शन नाही आहे. सो शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की खूप छान छान अशा टिप्स मी देणार आहे आणि कशाप्रकारे यूज करायचं आणि लावायचं हे पण सांगणार आहे. सो मस्तपैकी बघा. सो मेन म्हणजे मी हेना मेहंदीसाठी काय यूज केलं आणि कोणतं भांडं यूज केलं ते महत्त्वाचं आहे. आणि पहिली गोष्ट मी यूज केला होता हा लोह्याची कढाई. यामध्ये मेहंदी ॲक्च्युली खूप चांगल्या प्रकारे मुरते आणि खूप छान आपल्या मेहंदीला रंग येतो. आणि कधीही लक्षात ठेवा, मेहंदी मुरताना ही 2 दिवसापूर्वीच भिजवून ठेवायची. आणि भिजवताना मी यूज करते ते म्हणजे कॉफी आणि चहाचं पाणी. जेव्हा आपण पाणी गरम करतो एका पातेल्यामध्ये, तेव्हा त्यामध्ये थोडी कॉफी आणि चहाची पावडर असते ती मिक्स करायची आणि ते पाणी बनवायचं, गरम करायचं. आणि ते पाणी पूर्ण थंड होऊ द्यायचं. गरम पाणी टाकू नका, त्यामुळे आपली मेहंदी जळू शकते आणि केसांना जो असा रंग हवा आहे तो येणार नाही. सो हे लक्षात ठेवा. आणि पाणी थंड झाल्यावरच त्यामध्ये मेहंदी भिजवा. आणि मेहंदी 2 दिवस भिजवल्यानंतर असा काही रंग येतो, जे तुम्ही बघू शकता की आजूबाजूला पूर्ण काळा रंग आल्यामध्ये पूर्ण मेहंदी लाल प्रकारची आहे. स्वतः मी छान ती कालवून घेते आणि मग केसांना लावते. आणि मी केसांना कशी लावेल हे पण तुम्हाला दाखवते. तर माझी जी मेहंदी होती ती पूर्ण प्रकारे भिजलेली आहे. आता मी हळूहळू त्यामध्ये पाणी टाकून पूर्ण आपली मेहंदी सुकलेली आहे. मग ती व्यवस्थित प्रकारे आजूबाजूने नीट काढून घ्यायची आहे आणि मस्तपैकी कालवायची आहे. आणि व्यवस्थित प्रकारे कालवा आणि तुम्हाला ज्या कन्सिस्टन्सीवर हवी आहे तीच नीट प्रकारे आणा. आणि बघू शकतात की मेहंदी किती जास्त काळीभोर झालेली आहे आणि खरंच खूप छान तिला रंग येणार आहे, ह्यावरून कळतं आहे. त्यात मी थोडंसं किंचितसं तेल पण टाकलं आहे, कारण की जेव्हा आपण केस धुवू तेव्हा आपले केस ड्राय न होण्यासाठी थोडं तेल पण टाकायचं, कारण की मेहंदीमुळे जरा केस ड्राय होतात. सो आपण आता मेहंदी भिजवलेली आहे आणि मस्तपैकी त्याला रंग पण छान आलेला आहे, कारण की माझ्या हातावरून मला कळतं आहे. सो आपण ते लावूयात. मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे मी लावते. सो ही नॅचरल असल्यामुळे किंवा याचे काही साईड इफेक्ट नसल्यामुळे आपण हे मुळासकट लावू शकतो. सो आपण सुरुवात करूया आता. सो जशा प्रकारे मी अप्लाय करत आहे तशीच मेहंदी अप्लाय करा, रूट्सनुसार व्यवस्थित प्रकारे. आणि प्रत्येक जिकडे तुमचे केस पांढरे जास्त असतील त्या ठिकाणी जास्त प्रकारे आणि नीट तुमची मेहंदी लावून घ्या. आणि छान प्रकारे सगळ्या भागांना नीट पोहोचवा. माझे त्या साईडला, राईट साईड, लेफ्ट साईडला, बाजूबाजूला खूप जास्त पांढरे केस असल्यामुळे मी त्या ठिकाणी आधी लावते आणि नीट लावून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते पुढे कशी दिसते. आणि थोडं पुढे आता हे स्पीड जरा वाढवला आहे, त्यामुळे तुम्हाला असं फास्ट करताना दिसत असेल, पण मी ते अगदी हळूहळू केलं आहे आणि थोडी स्पीड वाढवली आहे. सो अशा प्रकारे छान तुम्ही तुमच्या पूर्ण केसांना लावून घ्यायचं आहे मेहंदी. फायनली माझी सगळी मेहंदी लावून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. पूर्ण प्रकारे मेहंदी अशी मी लावून घेतली आहे. आणि आता आपल्याला ही मेहंदी ठेवायची आहे जवळजवळ 2.5-3 तास. हिना मेहंदी आपल्याला 2.5-3 तास ठेवायची असते. आणि मी फक्त 5 मिनटात लावली तरी एवढा छान असा रंग आला आहे हातांना. तो आपल्या केसांना पण लाल रंग खूप छान येईल. आणि काळा रंग येण्यासाठी नेमकी काय करणार आहोत ते आपण पुढे समजूयात. म्हणजे मी ही मेहंदी आज धुवेन आणि उद्या मी काय करणार आहे हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये असणार आहे. सो मस्तपैकी शेवटपर्यंत बघा आणि आपण भेटूयात पुढच्या एका स्टेपसाठी. सो आत्ताच मी अंघोळ केली. आणि अंघोळ करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जेव्हा पण तुम्ही अंघोळ कराल, केस धुवाल, तेव्हा आपल्याला कोणत्याही प्रकारचा साबण वगैरे वापरायचा नाही आहे. साबण वापरायचा नाही अजिबात. फक्त पाण्याने माइल्ड वॉटर असायला हवं. त्याने फक्त केस धुतली गेली पाहिजे. त्यातली जी मेहंदी आहे ती निघायची आहे, कारण की दुसरी स्टेप जी आहे ती आपण उद्या करणार आहोत. पण त्याआधी मी तुम्हाला रिझल्ट दाखवते. जसं की तुम्ही रिझल्ट बघू शकतात की माझे केस पूर्णपणे छान अशी रेड झालेली आहेत. जे माझे व्हाईट केस आजूबाजूला होते ती नीट प्रकारे पूर्ण रेड झालेली आहेत. सो आपला रिझल्ट खरंच खूप छान आला आहे. आता आपण इंडिगोचा रिझल्ट बघू, जे आपल्या दुसऱ्या दिवशी असणार आहे. हॅलो. सो आपण सेकंड डेमध्ये आता आलेलो आहोत.
सो आज आपण काय करणार आहोत ते सगळं ह्या व्हिडिओमध्ये असणार आहे. की काल आपण बघितलेलं की काल माझे केस मस्त लाल झालेली आहेत, ओके. आणि आज आपण त्यांना लाल झाल्यानंतर कसं काळं करायचं आहे. सो आजचा लास्ट डे आहे आणि सेकंड डे आणि स्टेप 2 असणार आहे. सो आपण यूज करणार आहोत इंडिगो पावडर, ओके. नॅचरल इंडिगोच्या पानांची पावडर आपण यूज करणार आहोत. सो मी कोणती यूज करते किंवा पुढे आपण काय करणार आहोत ते नक्की बघा. आणि पहिले मी कपडे चेंज करते कारण की चांगले कपडे खराब होतील ह्यामुळे. सो पहिले कपडे चेंज करून मग इंडिगो कसं रेडी करायचं ते तुम्हाला दाखवते. आणि मी कपडे वगैरे चेंज करून आलेली आहे आणि मी कोणता ब्रँड यूज करते ते तुम्हाला दाखवते. ते सेम लिली ऑराज इसेन्शियल ह्यांचा ब्रँड आहे, इंडिगो लिव्स पावडरचा. आणि हे कसं यूज करायचं ते मी तुम्हाला पहिले सांगते. इंडिगो कधी पण घोळताना आपल्याला स्टीलचं भांडं नाही यूज करायचं आहे. असं प्लास्टिकचं भांडं किंवा सिरॅमिक्सचा बाऊल असतो, हा मी प्लास्टिकचा एक बाऊल घेतलेला आहे, तसं कधी पण यूज करायचं आहे, ओके. इंडिगो मिक्स करताना कधी पण आपल्याला वॉर्म वॉटर घ्यायचं आहे, जे जास्त गरम पण नसायला हवं आणि कोमट पण जास्त नको, अगदी व्यवस्थित असायला हवं आहे, ओके. सो मी हे घेतलेलं आहे, जास्त गरम पण नाही आहे. आणि सोबत आपल्याला हा प्लास्टिकचा बाऊल हवा आहे आणि इंडिगोची पावडर, ओके. ह्या 3 गोष्टी आपल्याला हव्या आहेत. आणि काही लोक मीठ पण टाकतात त्याच्यामध्ये, पण मी कधी टाकून बघितलेलं नाही आहे, सो मी नाही टाकत. आणि इंडिगो ही आपल्याला लगेच लावायची आहे कारण की हिना मेहंदी आपण 2 दिवस किंवा 1 दिवस भिजवून लावतो. सो इंडिगो आपल्याला लगेच लावायची आहे. फायनली आता आपण इंडिगोचं हेअर मास्क रेडी करूयात. त्यासाठी माझ्या पॅकेटमध्ये जेवढा इंडिगो मी माझ्या हेअरच्या लेंथनुसार इंडिगो घेतलेली आहे, म्हणजे मला एक पूर्ण होल पॅकेट लागतं. तुम्ही तुमच्या केसानुसार ठरवा. आणि त्यानंतर मग हळूहळू थोडं पाणी मिक्स करायचं आहे. इंडिगो मिक्स करताना जरा वेळ लागतो कारण की ते हळूहळू पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतं, सो त्याला थोडा वेळ लागतो. सो हळूहळू पाणी टाकत इंडिगो मिक्स करा, अगदी जोरात लगेच पूर्ण पाणी टाकू नका. आणि त्यानंतर आपल्या कन्सिस्टन्सीनुसार व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घ्यात. आणि इंडिगो आपली आता लावायला रेडी झालेली आहे. सो फायनली आपलं जे मिक्सचर होतं ते रेडी झालेलं आहे आणि आता आपण लावायला सुरुवात करूयात, ओके. सो माझा ऑलरेडी हात मिक्स करताना मी हे झाला होता. सो आपण लावायला आता सुरुवात करूयात आणि मी तुम्हाला दाखवते की मी कशी लावते. सेम हिना मेहंदी जशी अप्लाय केली तशीच आपल्याला लावायची आहे, ते दाखवते. जशी मी हिना मेहंदी अप्लाय केली होती तशीच आपल्याला इंडिगो पानांची पावडर अप्लाय करायची आहे. नीट एक भांगासकट तुम्ही मेहंदी लावा, नीट प्रकारे ती ठेवा आणि सगळ्या पूर्ण हेअरला लावून घ्या. सो फायनली आपली मेहंदी लावून झालेली आहे आणि ही मेहंदी आपल्याला ठेवायची आहे 1.5 तास. बघू शकता मी परफेक्ट पूर्ण ठिकाणी लावून घेतलेली आहे. सो आपल्याला ही 1 का 1.5 तास ठेवू शकतो, फार 2 तास ठेवू शकतो, पण त्याहून जास्त ठेवायचं नाही कारण की आपण हिना मेहंदीला आपण ऑलरेडी 2.5-3 तास मी काल थांबले होते. सो आपण ही फक्त 1.5 तास ठेवणार आहोत आणि त्यानंतर आंघोळ करायची आहे. आणि मग थोड्या वेळानंतर ह्याचा एक जो कलर वेगळा पण होतो, तांबडा आणि रेडिश होतो. सो काही एवढं हे नाही आहे, ते सुकल्यानंतर तसा कलर इंडिगोचा येतोच. आणि मग आपल्याला नंतर मग तुम्हाला केस धुतल्यानंतर कसा रिझल्ट येतो हे पण मी तुम्हाला दाखवते. सो भेटूयात पुढे आता. सो जशी की आपल्याला इंडिगो फक्त 1.5 का 2 तास ठेवायची आहे. मी माझ्या केसांवर फक्त 1.5 तास ठेवलेली आहे. स्वतः मी चालली आंघोळीला. त्याआधी इंडिगोचा जरा रंग चेंज होतो, ते तुम्हाला दाखवायचं होतं. जेव्हा आपण इंडिगो लावतो तेव्हा हिरवा रंग असतो, पण जेव्हा इंडिगो हळूहळू सुकायला लागते तेव्हा असा रेडिश कलर होतो. सो अगदी घाबरून जाऊ नका की अरे माझे केस अशी का झालेत किंवा असा का कलर येतोय. तर साधारणतः असाच कलर येतो. आणि केस धुतल्यानंतर तुम्हाला मी रिझल्ट दाखवते की कसे केस झालेले आहेत. सो आता मी आंघोळ करून येते आणि तुम्हाला नंतर फायनली माझी आंघोळ झालेली आहे आणि मी तुम्हाला रिझल्ट दाखवते. तुम्ही बघू शकतात माझे केस किती मस्त प्रकारे पूर्ण काळीभोर झालेली आहेत. सो याचा रिझल्ट खरंच खूप छान येतो ॲक्च्युली. आणि ते मस्त तुम्हाला 1 महिना आरामात टिकेल. हे बघा पूर्ण प्रकारे खूप छान केस झालेली आहेत. सो नक्की ट्राय करा आणि खूप छान रिझल्ट येतो याचा. तुम्ही बघितलाच, मी तुम्हाला लाईव्ह रिझल्ट दाखवला. मी जस्ट आंघोळ करून आली, कपडे वगैरे चेंज केले आणि तुम्हाला लगेच व्हिडिओ दाखवलेला आहे. सो ही ट्रिक नक्की ट्राय करा. आणि लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही पहिले लाल मेहंदी यूज कराल त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी तुम्ही इंडिगो मेहंदी यूज करायची आहे. नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला माझ्यासारखा रिझल्ट नक्की येईल. इव्हन माझ्यापेक्षा चांगला येईल जर तुम्ही व्यवस्थितरित्या आणि चांगले नॅचरल प्रोडक्ट यूज केले तर. मी काही प्रोडक्ट्सचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, ते पण तुम्ही यूज करू शकतात कारण की त्याच
तेच पॅकेट्स किंवा तेच पावडर मी यूज करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, आणि जर सबस्क्राईब अजून केलं नसेल तर पटकन करा, कारण की खूप सारे असे व्हिडिओ येणार आहेत ज्यामध्ये हेअर केअर टिप्स असणार आहे, स्किन केअर टिप्स असणार आहे. मी माझी स्किन कशी एवढी छान फेअर किंवा ग्लो करते, किंवा माझे हेअर जे आहेत ते कसे ॲटलिस्ट ह्या वॉल्यूमला आलेले आहेत, कारण की माझी हेअर केअर जर्नी अजून पण चालू आहे. पण मी काय काय यूज करते किंवा कसे मी एवढे तरी मी डेन्सिटी किंवा वॉल्यूम माझ्या केसांना आणलं आहे सगळं मी सांगणार आहे. सो भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. त्याची काळजी घ्या. आणि हां, हे हातांचं जे तुम्ही म्हणाल तर हे इंडिगोचा जो हात आहे तो 1 किंवा 2 दिवसामध्ये निघून जातं, कारण की नॅचरल प्रोडक्ट असतात. सो कसलंही काही हार्म होणार नाही. बिंदास्त वापरा, आणि भेटूया आपण लवकरच. तोपर्यंत बाय बाय.